राज्यातील प्रलंबित पालिका निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टामध्ये उद्या सुनावणी होणार आहे। त्यामुळे आता निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार का याकडे लक्ष लागलंय। निवडणुकांना मे किंवा जूनचा मुहूर्त मिळण्याचा अंदाज आहे। राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 ते 26 मार्च दरम्यान होणार आहे। तर राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्चला दोन्ही सभागृहात मांडला जाईल। वित्तमंत्री अजित पवार हे विधानसभेत अर्थसंकल्प मांडतील। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी प्रभाकर पाटलांची नियुक्ती झाली। उपसभापतीपदी हुकुमचंद आमदारे यांची नियुक्ती झाली आहे। पहिल्यांदा कोकण विभागातील शेतकरी प्रतिनिधी सभापती म्हणून निवडून दिले। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैठकीत सर्व सदस्यांनी मिळून बिनविरोध निवड केली आहे। मुंबई जलवाहतूक सेवा विकसित करण्याच्या प्रयत्नांना प्रत्यक्ष गती मिळतेय। मुंबई, ठाणे, वसई आणि कल्याण या भागांना जोडण्यासाठी ठाणे खाडी, वसई खाडी आणि उल्हास नदीला एकत्रित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आणि वॉटर टॅक्सी धोरण तयार करण्यासाठी सल्लागार संस्थेची नियुक्ती केली आहे। तुरुंगात असलेल्या गरीब कैद्यांची आता सुटका केली जाणार आहे। गरीब कैद्यांचा जामीन केंद्र सरकार भरणार आहे। जामिनासाठी पैसे नसल्याने हजारो कैदी तुरुंगातच आहेत। राज्यात लवकरच या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे। नवी मुंबईच्या वाशीमध्ये सिडकोच्या घरांना नापसंती मिळतेय। लहान झालेला आकार आणि वाढलेल्या भरमसाठ किमतींमुळे वाशीमधील सिडकोची घरं रिकामी आहेत। वाशी ट्रॅक टर्मिनलच्या जागेवर काढलेल्या लॉटरीमध्ये फक्त 2651 घरच अर्जदारांना देण्यात आली आहेत। मध्य रेल्वेकडून 28 होळी स्पेशल ट्रेन धावणार आहेत। 9 मार्च ते 21 मार्च दरम्यान अनेक फेऱ्या असणार आहेत। या विशेष गाड्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून नागपूर, मडगाव, नांदेड आणि पुणे नागपूर दरम्यान धावतील। या अतिरिक्त गाड्यांमुळे प्रवाशांना रेल्वेच्या वेटिंग लिस्टमध्ये ताटकळत राहावं लागणार नाहीये। मुंबईत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला वेग आलाय। शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरात आतापर्यंत यासाठी 26,000 मीटरहून अधिक रस्त्याचं खोदकाम केलं। त्यामुळे बहुतांश ठिकाणी नागरिकांना वाहतूक कोंडी, धूळ, कामकाजामुळे होणारा आवाज आदीचा त्रास सहन करावा लागतो। मुंबई महापालिकेनं रस्त्यांसाठी झिरो टॉलरन्स धोरण अवलंबलंय। कंत्राटदारांच्या कामाच्या गुणवत्तेवर वचक ठेवण्यासाठी अनेक कामं नियोजित वेळेत पूर्ण करावीत यासाठी हे धोरण राबवलंय। या धोरणामध्ये त्वरित शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे। राज्यात MIDC मध्ये 3000 पदं रिक्त आहेत। मनुष्यबळाअभावी औद्योगिक विकास रखडलाय। एकूण 5603 पदांपैकी 3000 जागा रिक्त आहेत। राज्य शासनानं MIDC मधील मनुष्यबळाचा सविस्तर आढावा घेतलेला आहे। त्यामधून ही माहिती समोर आली आहे। मुंबईच्या रस्त्यांवर फेरीवाल्यांचं साम्राज्य अजूनही दिसून येतंय। परिसर फेरीवाला मुक्त करण्याची मोहीम महापालिकेनं हाती घेतली असली तरी प्रत्यक्षात मात्र अनेक रस्त्यांवर फेरीवाल्यांच्या गाड्या राजरोस उभ्या असल्याचं चित्र आहे। मुंबईत गिरणी कामगारांचा 6 मार्चला मोर्चा निघणार आहे। मुंबईतच आपल्या हक्काची घरं मिळावीत म्हणून संयुक्त मराठी मुंबई चळवळीसहित गिरणी कामगार एकजूट संघटनेकडून मोर्चा काढण्यात येणार आहे। विधान भवनावर हा मोर्चा धडकणार आहे। पीओपी मूर्तींना पूर्णतः बंदी घालण्याच्या निर्णयाविरोधात पीओपी मूर्तिकारांच्या संघटनेनं न्यायालयात जाण्याचं ठरवलंय। या बंदीमुळे अनेक मूर्तिकारांचा रोजगार जाणार असल्यामुळे श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटनेनं आपली बाजू मांडण्यासाठी न्यायालयात धाव घेण्याचं ठरवलंय। मुंबईत ग्रीन कॉरिडॉरमुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळालंय। या ग्रीन कॉरिडॉरमधनं रुग्णवाहिकेनं हृदय, किडनी, यकृतासह 44 विविध अवयव रुग्णांपर्यंत अत्यल्प वेळेमध्ये पोहोचलेले आहेत। आरटीओनं हायकोर्टामध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातनं ही माहिती समोर आली आहे। मुंबई वाहतूक पोलिसांनी अपघात प्रवण असलेल्या 30 ब्लॅक स्पॉटची तपासणी करून सुधारणात्मक उपाययोजना राबवून कित्येक चालकांचे जीव वाचवलेत। त्यामुळे 2023च्या तुलनेत 2024 मध्ये अपघातांच्या संख्येत मोठी घट झाली अशी माहिती वाहतूक विभागानं दिली आहे।
मुंबईच्या गेटवे ते एलिफंटा अलिबाग जलवाहतूक करणाऱ्या लाकडी बोटी बदलून फायबरच्या बोटी वापरण्याचे राज्य सरकारचे निर्देश आहेत। मात्र एक लाकडी बोट 1.5 कोटी रुपयात येते, तर फायबर बोट 3.5 ते 4 कोटींच्या आसपास असते। त्यामुळे फायबरची बोट आम्हाला परवडणार कशी, असा सवाल बोट व्यावसायिक उपस्थित करतायत। मुंबई नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील जुना कसारा घाट आजपासून 6 दिवस बंद आहे। नवीन कसारा घाटातून एका बाजूने वाहतूक सुरू राहणार आहे। कसारा घाटात डागडुजीचं काम होणार आहे, त्यामुळे सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत कसारा घाटातली वाहतूक बंद राहणार आहे। दुहेरी पदवीसाठी मुंबई विद्यापीठ 4 इतर विद्यापीठांसोबत करार करणार आहे। पुण्यातील सीईओपी तंत्रज्ञान विद्यापीठाशी करार करणार आहे। त्यासोबतच SNDT, सोमय्या आणि HSNC या विद्यापीठांशी देखील बोलणी सुरू आहे। शिक्षक भरतीच्या जाहिरातींसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आता 28 फेब्रुवारीपर्यंत जाहिरात देता येणार आहे। शिक्षक भरतीसाठी हजारो उमेदवार प्रतीक्षेत आहेत। IIT मुंबईमध्ये 63वा पदवी प्रदान समारंभ पार पडला। यावेळी 354 विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्यात। ऑगस्ट 2024 ते जानेवारी 2025 दरम्यान अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा विशेष पदवी प्रदान समारंभ आयोजित केला आहे। नव्या शैक्षणिक वर्षात CBSEच्या शाळा जूनपासूनच सुरू होणार असल्याचं शिक्षण विभागानं स्पष्ट केलं आहे। तर या वर्षात पहिलीच्या विद्यार्थ्यांना राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार नवा अभ्यासक्रम लागू होणार आहे। या अभ्यासक्रमाची आखणी CBSEच्या धर्तीवर केली आहे। उद्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केलेली आहे। उद्या मुंबईमध्ये ही बैठक होणार आहे। विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व आहे। बैठकीत काय निर्णय होणार याकडे लक्ष लागलंय। कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे। आवक वाढल्यानं कांद्याचे दर घसरलेत। नाशिक बाजार समितीमध्ये 17,500 क्विंटल कांद्याची आवक झाली। घाऊक बाजारात प्रति किलो कांद्याला 18 ते 27 रुपयांचा भाव मिळतोय। कांद्याचा बाजारभाव 5 ते 8 रुपयांनी घसरल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। तूर डाळीच्या दरात मोठी घसरण झाली आहे। 2 महिन्यात तूर डाळ 30 रुपयांनी स्वस्त झाली। तूर डाळ प्रति किलो 120 ते 130 रुपयांवर आली आहे। तुरीचं चांगलं उत्पादन आणि मागणी घटल्यानं दर कमी झालेत। बदलापुरातील ठाकूरवाडीत गायीच्या वासराचा नामकरण विधी पार पडला। या नामकरण सोहळ्यासाठी संपूर्ण गावाला जेवण ठेवण्यात आलं। आपल्या गायीवरील प्रेमापोटी गुरुनाथ कडाडी यांनी हा आगळा वेगळा उपक्रम आयोजित केला होता। छावा सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय। सिनेमानं 9 दिवसात 300 कोटी क्लबमध्ये एंट्री केली आहे। व्हॅलेंटाईन डेला छावानं सर्वाधिक कमाईचा रेकॉर्ड केला। पहिल्या आठवड्यात 225 कोटी कमाई केल्यावर या सिनेमानं 8व्या दिवशी 24 कोटी रुपये कमावले, तर 9व्या दिवशी कलेक्शनमध्ये 87% मोठी वाढ झाली। मुंबई विमानतळावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या झपाट्याने वाढतीये। जानेवारीत तब्बल 1.5 कोटी प्रवाशांनी विमानानं प्रवास केला। गेल्या वर्षीच्या तुलनेत विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या 7% वाढली आहे। मुंबईत काही दिवसांपासून तापमान वाढतंय। आज आणि उद्या मुंबईचं तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। सलग 3ऱ्या दिवशी सांताक्रूजमध्ये कमाल तापमान रविवारी 37.2 अंशांवर पोहोचलंय। दिल्ली पाठोपाठ आता मुंबईची हवा विषारी झाली आहे। विषारी हवेमुळे मुंबईकरांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। प्रदूषणामुळे कर्करोगाचाही धोका वाढतोय। त्यामुळे मुंबईकरांना मास्क वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय। ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, शहापूर आणि कल्याण ग्रामीणमध्ये 38 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं। फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी राज्यातील कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। संपूर्ण मार्च महिन्यात तापमान जास्त राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे रब्बी आणि भाजीपाला पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे। वातावरणातल्या या बदलांचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन ताप, थंडी, सर्दी, खोकला, जुलाब यासारख्या आजारांना सामोरं जावं लागतंय। ठाण्यात वातावरण बदलामुळे दवाखान्यामध्ये नागरिकांच्या रांगा लागल्या। ठाणेकर अंगदुखी, सर्दी, खोकला, घसा दुखणं, ताप या आजारांना त्रस्त झालेत। वातावरण बदलामुळे दवाखान्यामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। काही दिवसांपासून वातावरणात अचानकपणे झालेल्या बदलांचा
ठाणेकरांच्या आरोग्यावर परिणाम होतोय। एमपीएससीच्या दिरंगाईचा राज्यसेवेच्या शेकडो उमेदवारांना फटका बसतोय। 3 महिन्यांपासून नियुक्ती प्रक्रिया रखडली आहे, त्यामुळे परीक्षा उत्तीर्ण होऊनही उमेदवारांच्या पदरी निराशच आहे। एकाच परीक्षेसाठी अनेक दिवस वाट पाहावी लागत असल्यानं उमेदवारांची चिंता वाढली आहे।